तर हॅलो, गुड मॉर्निंग अँड नमस्कार, जय श्रीराम. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर वाजले सकाळचे 10 आणि आज मी निघालो आहे ऑफिसला जायला. ऑलरेडी उशीर झाला आहे, पण काय करणार, ऑफिसला जावं तर लागणार. सो 10 वाजले, आत्ता जायचं आहे ऑफिसला. ट्रॅफिक मावशी, सिग्नल द्या मावशी. पुण्यात बिना इंडिकेटरच्या गाड्या चालू झाल्या, लय डेंजर काम करतात. तर फायनली विषय असा आहे की आता वाजले 10 आणि जायचं आहे ऑफिसला. ऑफिसला आज लई काम पडलेत. रिक्षा 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 आज परत एक ब्लॉग शूट करूया. ए कार कार कार, थांब थांब थांब. हां, तर बाबा ऑलरेडी उशीर झाला आहे, पण तरी चालतं आहे एवढं तेवढं. पण आपला ब्लॉग शूट झालाच पाहिजे. आणि सगळ्यात पहिले, जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करा. कारण की आपले व्हिडिओ एकदम नॉर्मल असतात, साधे आणि सिंपल असतात. त्यामुळे चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा. तर हा आहे कर्वेनगरचा एरिया आणि तो आहे आपला बँगलोर हायवे. आपल्याला जायचं डायरेक्ट आता वाकड. आता जर का ट्रॅफिक नसेल तर आपल्याला लागेल जवळजवळ 1.5 तास, आणि जर का ट्रॅफिक लागली तर जवळजवळ 1 तास लागेल आपल्याला वाकडला पोचायला. त्यामुळे मोठा ब्लॉग होणार आहे. ब्लॉग सगळेजण बघतायत, सगळेजण प्रेम देत आहेत ब्लॉगला. तसंच सगळ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा, व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा. ए भाई, अरे कधी सिग्नल देशील तू? असा आल्यावर सिग्नल देतोय, तुला तसं म्हटलं असतं. तर भावांनो, आपण झालो आहे आता बँगलोर हायवे टचला. आता हाच हायवे पकडायचा आहे आणि सरळ जायचं आहे. या हायवेचं एक मस्त आहे, मोठा हायवे चांगला, त्याच्यामुळे ना असं
इथे जास्त ट्रॅफिक वगैरे लागत तर नाही, कारण की वेल मॅनेज एक्सप्रेस हायवे, त्यामुळे याच्यावर गाडी चालवायला पण मजा येते. फक्त एक आहे, ते ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जरा जास्त असते, कारण की सगळे फुल स्पीडमध्ये असतात आणि एखादी गाडी जर का अचानक थांबली बस समजायचं आपलं कल्याणच आहे. सो त्यामुळे बाईक व्यवस्थित चालवायचं आणि मग थोडं सेफ्टीसाठी आपण कॅमेरा वगैरे पण नाही. कसं आहे आजकाल पुण्यामध्ये ना सेफ्टीसाठी कॅमेरा असणं आवश्यक आहे. काय आहे, काही सांगता येत नाही, कोणी कधी येतं आणि कोणी ठोकून जाते. नेमकं चुकी कोणाची आहे समजत नाही आणि अर्ध्या रस्त्यात भांडण करतात हायवेवर. त्यापेक्षा कॅमेरा असलेलाच बरा. तर फायनली हा आहे आपला चांदणी चौक. पुढे जाऊन आपल्याला पूर्ण चांदणी चौक लागेल. सगळ्यात चांगली गाडी चालवायला मजा आहे ना याच सेक्शनला येते, कारण की फुल हायवे एकदम मस्त व्यवस्थित वेल मेंटेन आणि इथे फुल स्पीडवर गाडी चालवायला तर मजाच येते. सकाळी असो किंवा मग संध्याकाळी असो. सकाळी सकाळी गर्दी नसते, संध्याकाळी ट्रॅफिक असते ऑफिसची, पण एवढी गर्दी नसते जेवढी असं बाकीच्या ठिकाणी पुण्यामध्ये गर्दी आहे. हा एक्सप्रेस हायवे असल्यामुळे इथे नॉर्मल ट्रॅफिक असते, कारण की इथे हेवी व्हेकल जास्त असतात. बाकी पुण्यामध्ये कसं आहे 2 व्हीलर 4 व्हीलर आणि बसेस यांची जास्त गर्दी असते. इकडे बसेस वगैरेची जास्त गर्दी नसते, 2 व्हीलर जास्त असतात आणि एक्सप्रेस हायवे त्याच्यामुळे मग हेवी व्हेकल जास्त असतात. तर हा आहे आपला तर बाई इकडे बावधान वगैरे या साईड आहेत. बाई इथलं एक विषय असा आहे, इथला जर का एकही तुम्ही टर्न चुकला तर तुम्हाला दुसऱ्या साईडला निघायचं आहे. एवढं एक आहे, कारण की इकडनं वरतून जर का तुम्ही यूट्यूबला भरपूर असे व्हिडिओ बघितले असतील इथले, तर ड्रोन शूट जर का तुम्ही बघितला ना तर ड्रोनमध्ये तुम्हाला दिसेल बरोबर की इतके सारे यू टर्न आहेत, इतके सारे टर्न आहेत की तुम्हाला समजत नाही कुठल्या रोडने जायचं आणि कुठल्या रोडने नाही जायचं. त्यामुळे जर का तुम्ही त्या साईडला जात असाल तर जरा व्यवस्थित जा. रस्ता माहीत असेल तरच गाडी टाका, नाही तर मग सरळ आपला हायवे पकडा आणि हायवेची राईडची मजा घ्या. दरवेळेस काही ना काही काम चालूच असतं यांचं. अच्छा, हे झाडांना पाणी द्यायचं काम चालू आहे. कामाचं टेन्शन आहे, काय बोलावं आता. नुसतं धबाधब काम आहे डोक्यावर पडलेली. ना तर काय जिंदगी है, हम है IT में तो काम तो करना पड़ता है. च्या गावात एवढी ट्रॅफिक कसं काय रे? एवढा मोठा ट्रक कुठं चाललाय? ए बाबा, एवढा मोठा ट्रक घेऊन कुठे चाललाय तू? आयला पुढे काहीच ट्रॅफिक नाही. का तिकडे ट्रॅफिक लागली? हे जास्त आहे ना, ट्रकवाल्यांमुळेच ट्रॅफिक लागते, बाकी काही नाही. चलो रे, कितना देर लगेगा रे? आयला दोघं कारवाले भांडत बसले. यांच्या गावात मला काही वाटतं का नाही रे? हायवेच्या मध्ये दोघं जण भांडत बसले. मला वाटलं काही झालं हे ट्रॅफिक कशामुळे.
थांबायचं बी वाटत नाही यांना. काय 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 बुलेट 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 आवाज. बुलेटचा आवाज 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 काय सांगू बाबा या बुलेटचा आवाज. त्यापेक्षा बरी आपली गाडी. तर आपण आलो आहे आता बानेर बावधान बानेर साईड पाषाण साईडला. इकडे थोडा हायवे जो आहे ना हा हायवे आहे थोडासा खराब. जास्त नाही थोडासाच खराब आहे. काही काही ठिकाणी असे पॅचेस आहेत. आणि इकडे एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे हे टन. कारण की ना लोक बिना टन द्यायचे असे 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 दिसतात. आता बघ भाऊ सेंटर लाईनला आहे पण तो देते लेफ्ट. जा लेफ्टला. अरे लेफ्ट हँड बंद कर. ए फॉर्च्युनर तुझ्या आईच्या गावातल्या फॉर्च्युनरच्या. घाबरून गेला ना तू रे. तर विषय आज असा आहे आपल्याला करायचं आहे. इतकं सारं काम पडलं आहे. भरपूर सारे कामं झाले पण आहे तरी त्याच्यातले काही कामं पेंडिंगच आहे. त्यामुळे आपल्याला आज काही करून पेंडिंग कामं कंप्लीट करायचीच आहे. कारण की आमच्या कंपनीत टार्गेट नाही आहे पण करावं लागतं आहे. क्लायंट डोक्यावर बसलेला असतो. कधी होणार काम कधी होणार. अरे बाबा काम होणार पण थोडा टाईम तर दे. तो टाईम देणार नाही आणि प्रत्येक दिवसाला विचारणार काम कधी होणार काम कधी होणार. लाडू पेढा आहे का तो. सकाळी तयार केले आणि संध्याकाळी तयार झाला. इट्स अ सॉफ्टवेअर मॅन. सॉफ्टवेअर हे एका दिवसात बनत नसतं. त्याला लागते मेहनत. भाई तुझा नुसता जगा जगा उडतोय रे. चेन का नाही लावली तू. चेन लावत जा. कसं दिसतंय ते. आईच्या गावात माझंच इंडिकेटर चालू होतं रे. एखादी यायचा मागून आणि उडवून द्यायचा. माझं लक्ष नाही. सॉरी 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 ताई. असा यू टर्न नाही घ्यायचा असतो. बघा बघा कशी तोरण चालते चालताना हिची कंबार हालते. नागिनी वाणी अंग हेलते. ए बाबा हॉर्नेट. ओ सॉरी ओ नो हॉर्नेट. एनफिल्ड. आजच्या गावात नुसते आज एनफिल्डच दिसत आहेत. हे बघ ही एक अजून एक एनफिल्ड गेली. आजच्या गावात आज काय विषय. नुसतं एनफिल्डच दिसतं. किती एनफिल्ड दिसणार. कधी वॅगनार दिसतात कधी एनफिल्ड दिसतात. कधी PMTच दिसते. PMT तर काय बाबा. PMT पुण्यामध्ये नुसती फेमस. PMT जिकडे पण तिकडे PMT. जिकडे पण तिकडे PMT. असं कसं PMT.
हे आलं इकडे सनसेट हॉटेल. ऑर्किड हॉटेल समोर आहे आपला अमरटेक पार्क. बडा अमरटेक पार्क आहे. याच्या मागे मी राहायचो. आणि हा आला आहे आपला प्रॉपर बालेवाडीचा एरिया. आणि ती जर का समोर तुम्हाला दिसत असेल तर समोर एक मेट्रोची लाईन आहे. च्या गावात कधी मेट्रोची लाईन तयार होते काय माहिती इकडनं. गा नुसता इच्छा गावात आहे नुसता. काय बाबा काय सांगा आता नुसता. एवढं मोठं घेऊन चाललाय सामान इच्छा गावात असं वाटतं यांना. तुम्हाला तसं आला मी ब्लॉगमध्ये आलो. रेकॉर्ड करते अरे भाई रेकॉर्ड करणार का नाही करणार. पैसा खर्च केला भाई पैसा. अरे करा रे मेट्रो चालू करा इकडनं लवकर. लय परेशान झालेत लोक. हे असं ठोकलं नाही ठोकलं नाही. अच्छा गावात गाडीचा टायर पंक्चर झाला असेल. नशिबाने असं साईडलाच पंक्चर झालं आहे. सेंटरला पंक्चर नाही झालं. सेंटरला पंक्चर झालं तर भाई विषय सांगतो मला. काय बोलता येतं मग. गाडी डायरेक्ट सेंटरलाच लावायची मग आणि बसत धरायचं. अरे इकडनं आईच्या गावात आपल्याला जायचं लेफ्टला. ए आल्टो नमस्कार काका आल्टो. ए तुझा इंडिकेटर बंद कर रे. चल रे बाबा बाय जा बाबा तू. घेतला तुला मी ब्लॉगमध्ये. आता किती वेळा तुला ब्लॉगमध्ये घेऊ. तू तुझा सामान घे आणि जा तुला जिथे पोचवायचं आहे तिथे. मी चाललो माझ्या लोकेशनला. कारण की आता मी आलो आहे वाकडला. आणि वाकड आलं म्हणजे थोडंसं गाडी जरा बघून चालवावी लागते. कारण की इथे मामा असतात. मामा म्हणजे आपले पोलीस मामा लगेच मागचे धरतात, थांबवतात. हे बाळा इकडे ये तू इकडे. आजच्या गावात इकडे किती खंता रोड करून ठेवला यांनी. या कामामुळे ना एवढा गंदा रोड झाला आहे. त्यापेक्षा हायवे तरी बरं आहे. ह्याला आपल्याला जायचं तिकडच्या साईडला आणि हे लावले रस्त्याच्या मधोमध. अरे किती गड्डे. परेशान झालो मी या गड्ड्याने. यार मिसाले कभी डाल कभी बात में हवा पे तर आपण मारलेला आहे युटर्न मारूनच जावं लागतंय राव. एवढा मोठा युटर्न या आणि मग इकडनं असेच जा. काय बोलणार बाबा आता. वाकडला यायचं म्हटलं म्हणजे असंच जावं लागतंय. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा. पोलीस आहे का. हाय रे बाबा तिकडनं नाही जायचं रे बाबा. लगेच पोलीस पकडतात रे तिकडनं. काय सांगावं. आपण जाऊया इकडनं. असं
अरे इकडनं रस्ता बंद केला. नाही 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 नाही, नशीब रे नशीब, रस्ता बंद नाही केलेला. नाही तर हो वाट लागली असती, परत फिरून यावं लागलं असतं. तर आपण आले वाकडला. याला सगळं जनरेटर इकडे लावून ठेवलं आहे रस्त्यात भेंडी. असं कुठे असते भाई. तर भाई आपला एकदम नाश्ता वगैरे व्यवस्थित झाला आहे. मस्त एक मॅगी बनायचं, मस्त खाऊन आलो आहे. त्यामुळे आता काही भूक नाही लागणार डायरेक्ट दुपारपर्यंत. त्यामुळे आता कोणत्याच दुकानावर थांबायची गरज नाही. सरळ सिग्नल क्रॉस करायचा आणि डायरेक्ट जायचं ऑफिसला. नो स्टॉप, ओनली ऑफिस में स्टॉप. चला चला. टेस्ट ऑफ इंदोर. भाऊ आज मस्त कडक नाश्ता करून आले मी, त्याच्यामुळे नो टेस्ट ऑफ इंदोर. आता डायरेक्ट जायचं ऑफिसला रे बाबा. आता नाही थांबायची इच्छा. अच्छा बाबू, द वर्ल्ड ऑफ स्वीट्स. चला 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 चला. अरे दादा कसा घुसतोय तू. सिग्नल कोणाचं लागलंय आणि कोणाला तू घुसवतोय. असं चालायचं काही समजत नाही राव. चला इंडिकेटर बंद केलेला आहे, तर चालू राहायचं. तर फायनली आपण पोहोचलोय वाकडला. लय भारी एरिया, नुसत्या बिल्डिंगा. भाई प्राईज एवढे खतरनाक आहे ना इकडे, काय बोलावं. ऐकूनच असं छातीत हार्ट अटॅक येतो. अरे महानगरपालिका, जय हो महानगरपालिका. डायरेक्ट असं यायचं. तर भावांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.